हरिभक्त परायण म्हणून किती वर्षापासून सेवेमध्ये आहात? नाही, छंद. देवाचं. बाकी असं काही हे म्हणून म्हणजे व्यवसाय म्हणून नाही नाही, अजिबात नाही. नोकरी केली केली, आता 8-9 वर्ष retired. 9 वर्ष झाली मला रिटायर होऊन. रिटायर होऊन हो. बापरे. आणि हा आनंद आहे खरा. हे मी पहिल्यापासून याला सोडलं नाही कधी, शेतीला शेतीला कधी. तुम्ही शेतीमध्ये या भागामध्ये कायम काहीतरी नवीन बदल प्रयोगशीलपणा तुमच्यामध्ये पहिल्यापासून आहे. खूप की पूर्वी भात करायचे ना लोक असं हा. आम्ही ओळीन लावायचं पहिलं काम आम्ही सुरू केलं. मी बर पहिल्यांदा. बर तर इकडे धोधार पाऊस असतो आमच्या. बरोबर. हा इथं हरिश्चंद्रगड इथं कोकण. अच्छा. तुम्ही आपण उभे आहेत ना, खूप पाणी याच्यावरून ओव्हरफ्लो पाणी असतं. बरोबर आहे, बरोबर. आणि मग ती खतं खूप वाहून पाऊस जायची. होतो इथं हरिश्चंद्र गडाचा हो, हो, असल्यामुळे खूप आणि पाऊस असतो कोकणाच्या जवळ समजा कोकणचा खूप छोटासा. पाऊस म्हणजे किती पाऊस का काही मापच नाही. हो हा. हो हो 6 मेला पाऊस सुरू झाला यंदा. म्हणजे 6 महिने पाऊस तुमच्या जन्मात तुम्ही पाहिला नाही. नाही 6 महिने कुठे पाऊस 64 वर्षात. नाही कंटिन्यू. आणि मग व्हायचं काय की ते असे हे लावल्यानंतर मग ते रोपं सोडून जायचे. हं. त्यानंतर मग आम्ही गादीवाफ्यावरती रोपं घ्यायला सुरुवात केली. पहिलं पहिलं बियाणं मी आणलं. आता काय नंतर मग हायब्रिड मग खतं पण आणली. हायब्रिड खतं बी ते होती त्यांच्याकडे ऑलरेडी. मग ब्रिकेट तुम्ही आणले असं तुम्ही आता ब्रिकेट पहिल्यांदा मी ब्रिकेट आणून दिलं. त्यांना ते बरोबर. ब्रिकेट माहित नव्हतं की नंतर या 25 वर्षाचं निरीक्षण असं आहे की दुसऱ्या पिकाला ही जमीन चालत नाही. आणि काय होतं नाही चालली तर नाही चालली ह्या पिकाला चालतील. हा, नाही. आणि झालं काय जे रिझल्ट पहिले येत होते ना हा. तसे आता राहिले नाही, कारण जमिनीतला सगळा कस काढून घेतला. अहो मग कस काढून घेतला म्हणलं, मग तुम्ही जे रासायनिक खतं टाकतात ते काय रिझल्ट कशाचे आता मग? नाही, पुढे थोड्या दिवसात आहे ना माणसांना इथं चिमुकाटे म्हणजे अगदी साध्या वनस्पती देखील उतरणार नाही. याला निंदलेलं नाही, काय नाही. हे आपोआप ते बाकीचं हे ना ते बाकीचे दिन वसून निंदानी घेतो. माणसं आली हा तर ते म्हणे अहो हे काय तुम्ही का फवारा मारलाय का? हा म्हणलं नाही का. हा. तर ते बाकीचे जे तण होतं ना ते आपोआप मरून गेलं. वर खाली जे शेतकरी आहे त्यांनी निंदणी केली हो हो ब्रिकेट हो वाले हो करावंच लागते. फक्त यंदा मी बदल केलाय म्हणजे निंदणीचा खर्च 100% वापस. शून्य. कारण ते तुमचं भाषण ऐकलं होतं ना मी, तर त्याचा रिझल्ट मला ते बाया म्हणायच्या म्हणे काहीतरी फवारा मारले होते ते तण आहे ना ते जळून गेले ऑटोमॅटिक. म्हणजे लवळा वगैरे ना. तर म्हणलं ते काय झालं, मी अरे काहीच नाही मारलेलं. हा, हा. म्हणून सांगितलं. बर तो एक रिझल्ट आला. एक काडी लावली सर. बर बर. ही एक एकच रोप लावलेले, एकच रोप लावलं. काय झालं रोप कारण नव्हतं एक रोप लावले. एक रोप